तर मी आहे प्रेम मुंडे आणि मी एक मेडिकल स्टुडंट आहे. जर तुम्ही या माझ्या ब्लॉग पर्यंत पोहोचला असाल गलतीनं किंवा स्क्रोल करताना किंवा जाणून, तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. कारण की तुमचा एक फॉलो आणि एक लाईक हे मला लय मोटिवेट करते. जसं काय वाटतंय झोपीतच उठून ब्लॉग बनव. खाओ माँ कसम. बस मला झोपीतून उठवायला कोणी नाही आलं पाहिजे. सकाळी 10 वेळेस अलार्म वाजूनही काय फायदा नाही, कारण की उठायचं तर लेटच आहे. कसं तरी 8 वाजता उठून 9 वाजता रेडी होतो आणि कॉलेजला निघतो. हे बघा, कॅमेरा ठेवायचा, गाडी बाहेर काढायची, शूट घ्यायचा, शुलय ना आपल्यात. कारण की ब्लॉगला तर काय असं व्ह्यू आहे, बट जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आता हातात घेतलंय, सोडायचं नाही. सकाळी कितीही लवकर उठलं तरी 9च्या क्लासला 9:20 ह्याच्यामुळे तर हायलाइट होतो ना क्लासमध्ये. कोणी उठलं की क्वेश्चन विचारतंय. दिस इज द एंड. आज मॉर्निंगचं पहिले लेक्चर होतं ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. पुढच्या ब्लॉग मध्ये मी ह्याला प्रॉपर एक्सप्लेन करून सांगल. लेक्चर झाल्याच्या नंतर मग 10 वाजता खाली ओपीडीत येतो. ओपीडीत आल्याच्या नंतर पहिल्यांदा प्रेझेंटी लावतो, कारण की ह्याच्यासाठी तर कॉलेजला येतोय ना. प्रेझेंटी लावून झाल्याच्या नंतर मग पेशंट बघतो. पेशंट बघून झाल्याच्या नंतर थोडं इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो, कारण की काम नसतंय ना काय पेशंट नसल्यावर. ओपीडी झाल्याच्या नंतर आणखी एक लेक्चर होतं, बट सकाळी 8 वाजल्यापासून ती 4:30 वाजेपर्यंत एवढं काय सहन होत नाही, म्हणून लेक्चर बंक करून मी जातो रूमवर. 8 दिवसाच्या टिफिन मध्ये 7 वेळेस आलू वांग्याची भाजी येते. मेस बघितली कुठल्या लेवलची, अमेरिका क्या कहता था. म्हणून बाहेरून पार्सल घेतलं आणि रूमवर जाऊन आता मी जेवतो. असा गेला आता माझा आजचा दिवस. चला तर भेटूया आणखी नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय गाईज.